श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज काय झालं, कारण की मला बटाटे आणायचे होते मार्केटवरून वेफर्ससाठी. तर मी वेफर्सचे बटाटे आणायला गेलते आणि खूप मोठं मार्केट आहे. तिथं आम्ही खूप फिरलो होतो, कारण की मोठाले बटाटे होते, पण त्याला आहे ना काळे डाग होते. त्याच्यामुळं मी ते बटाटे काय घेतले नाही. मग तिकडनं परत दुसऱ्या मार्केटला आलो होतो आणि स्वयंपाकाला उशीर झालाय. तर एवढी घाई गडबड चालू आहे ना, तर मी इकडं आता भाजी टाकलेली आहे आणि इथं आता पोळ्या करून घेते. आणि घाई-घाईमध्ये तेल पण जास्त पडलं होतं आधीच फोडणीला. मग परत ते काढून घेतलं. मग फोडणी दिली. आता मी पोळ्या करून घेते आणि आता गरम पण खूप होतंय, कारण की उशीर झालाय मला 8:30 वाजले तर स्वयंपाक करायला. तर मी आता खिडकी उघडून घेते आणि आपला कंटिन्यू व्हिडिओ बघा. स्वयंपाक करून झालेला आहे. आता जेवण करायचंय. तर आता आम्ही जेवण करून घेतो. आपण मार्केटवरून आणलेले हे बटाटे आहेत आणि ह्या बटाट्यामुळेच मला स्वयंपाक करायला उशीर झाला होता. मी इथं किचन सर्व आवरून घेतलेलं आहे, कारण की सकाळी धनू दीदीला 5लाच उठावं लागतं आणि तिचा टिफिन करायचा असतो मला. त्यामुळे मला किचन आवरून ठेवलेलं आहे इथे आणि इकडे पण व्यवस्थित असं भांडे लावून ठेवलेत, म्हणजे सकाळी लवकर सापडतात. सर्व क्लीन करून ठेवलंय किचन. तर आता आपल्याला उद्या मला साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या करायच्यात. तर मी ह्या पातेल्याने 1 किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आता भिजू टाकलेला आहे. तर उद्या मी हे चकल्या करणार आहे. रात्रीच्या 11 वाजल्यात मला सगळं आवरायला आणि आता आपण खिडकी बंद करणार आहे, कारण की मी स्वयंपाक करताना उघडली होती. कारण की इकडनं पाली येतात. तर आपण परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना गुड नाईट.